वेगवान बॉल शावर जर आपण पाहिलं दोन्ही टीम आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी देतो आमच्यापर्यंत पाठवा. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय महेंद्रला. 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर रेषेत बॉल अवांतर सो हाताळला जातोय. वाईट अवांतर धाव मिळतीये. पुढचाच बॉल जावरनं डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी येऊन पोहोचला बॉल पर्यंत. धाव कंप्लीट होतीये. सिंगल या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. जाऊन पोहोचेल ती टीम 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. पुढचाच बॉल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक जागा बनवली आहे. बॉलला पाठवलंय सी मारेच्या पार येतोय चौकार. 4 पुढचाच बॉल जावरनं डॉट बॉल ची उद्घोषणा होतीये. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. 6 धावा स्कोर कार्ड वर आहेत. सवयात मॅच मधला पुढचाच बॉल त्याला लॉंग ऑफ वरना पाठवलाय. अगदी सिद्धेश पाटील पर्यंत तो बॉल येऊन पोहोचला. चौकार. गणेशपुरी कुठे असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टीम गणेशपुरी. पुढचाच बॉल पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय. चौकारापर्यंत आलाय. चौकार. स्कोर कार्ड वर लागली आहे. धावा असतील त्या टोटल 14 धावा त्या स्कोर कार्ड वर लागला. जिथनं जर आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा नंदन होता गोलंदाजी ट्रॅक वरनं. सेकंड ओव्हर करता विश्वनाथ जाधव तो बॉलिंग करण्याकरता आलाय. टीम आरपी लायन्स धानी या नावानं आज मात्र मैदानात आहे. विपुलजी पाटील यांच्या माध्यमातून हा संघ आपण मैदानात पाहतोय. चौदा धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. सिंगलचा प्रयत्न डबलला कॉल दिलाय मात्र अगदी वेगानं जी काही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता फसलाय. दर्शनला परतावा लागेल. विकेटचं पतंग. बॅक टू डगआउट.
पुढचा बॉल विश्वनाथ जाधव बॉलिंग मार्क वरना, मात्र फटका फसलाय. जय विश्वकर्मानं पकडलाय झेल. फलंदाज बाद फरदावा लागेल. दर्शनच्या पाठोपाठ विकेट क्रमांक 2 महेंद्र तो देखील जातोय परतीच्या प्रवासाला. नवीन बॅटर मैदानात आलाय संदीप बॅटिंग करण्याकरता. धाव संख्या 15 आहे स्कोर कार्डवर. विश्वनाथ जाधव जिथे क्षेत्ररक्षक आलाय अगदी लॉंग ऑन वरना. एक धाव कंप्लीट केली आहे स्वतः कर्णधार. आता मात्र सेकंड एंड वर बॅटिंग करण्याकरता असेल. धाव संख्या 16 आहे स्कोर कार्डवर. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना विश्वनाथ जाधवला आपण पाहतो एक भेदक मारा तो सातत्यानं राहिला. या पालघर जिल्ह्यातला एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि नेहमी एक चांगली कामगिरी प्रत्येक स्पर्धेमधनं करत असतो तो विश्वनाथ जाधव. मात्र आता सध्या या वाडा नगरीमधनं खेळताना आपण पाहतोय खासदार चषक 2025. पुढचा बॉल आपटून टाकला. त्या बॉलला पनिश केलाय. बॉल जातोय वन बाउंस ओव्हर द रोप येतोय चौकार. वीस लागली स्कोर कार्डवर. पुढचा बॉल जर आपण पाहिलं प्रतीक देखील आहे बॅकअपला. तत्पूर्वी फील्ड केलाय बॉल अगदी फेकी देखील येते. 2 धावा कंप्लीट होतील. 2च्या मदतीने धाव संख्या 22. 2 विकेटच्या मोबदल्यात विश्वनाथ जाधव ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना शेवटचा बॉल चितन हाताळणी करेल टीम शैलेश 11 जव्हार आपण पाहतोय. टीम आरपी लायन्स दानी हा संघ मैदानात आहे. पुढचा बॉल कमी वेग देखील होता आणि अगदी व्हेरिएशन बॉल रीड करू शकला नाही बॅटर आणि डॉट बॉल निर्धाव. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या स्कोर कार्डवर लागली आहे 11.0च्या सरासरीनं 22 धावा स्कोर कार्डवर असताना चला थोडी घाई करा. धानीव टीम 22 धावा स्कोर कार्डवर आहे. 3 ओव्हरची मॅच पाहतोय. यानंतरची मॅच टीम जर आपण पाहिलं तर टीम बालाजी एंटरप्राइजेस गोरसई आणि त्याच्या विपक्षात टीम जू नांदुर्की सेकंड राऊंडचा सेकंड सामना असेल. झू नांदुर्की आणि त्याच्या विपक्षात टीम बालाजी एंटरप्राइजेस. बालाजी एंटरप्राइजेस बालाजी एंटरप्राइजेस गोरसई आणि झू नांदुर्की हे 2 संघ असतील.
धावसंख्या 25-25 धावा स्कोर कार्डवर आहेत. काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रफुल्लजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. तसेच त्यांच्या समवेत प्रल्हादजी सावंत साहेब देखील आलेत. वेखंडे साहेब देखील आलेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम. बालाजी एंटरप्राइजेस गोरसई आणि त्याच्या विपक्षात टीम दोन हात करेल ती जर आपण पाहिलं तर टीम असेल जू नांदुर्की. चला थोडी घाई करा. अक्षय राजवरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर ना. अक्षय आहे. पुढचा बॉल अगदी जर तुम्हाला बॉल डॉट काढायचे तर मग सातत्यानं वाईट यॉर्कर या बॉलचा प्रयोग सातत्यानं करत असतात आणि मात्र एक चांगला बॉल ची मात्र हाताळणी होतीये. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. या अगोदर जेव्हा षटक हाताळलं होतं अक्षय राजवरनं अगोदरच्या मॅच मध्ये महागडा ठरला होता, मात्र आता या मॅच मधनं एक चांगली कामगिरी करताना पुढचा बॉल व्हेरिएशन लगेच पुढचा बॉल खूप कमी वेगाने टाकला. म्हणजे या अगोदरचा बॉल जितक्या वेगाने टाकला असेल ना त्यापेक्षा कितीतरी कमी वेग या बॉलवरनं आपण पाहिला. धावसंख्या जी स्कोर कार्डवर आहे सध्या धावा असतील 26 3 विकेटच्या मोबदल्यात. या पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा बॉल म्हणजे इथनं टीम शैलेश 11 जो धानीव करता टार्गेट सेट करणारा हा शेवटचा बॉल. बॉलला लॉक केलाय. जितना विश्वनाथ जाधव तो फक्त आणि फक्त प्रेक्षक बनेल, मात्र बॉल जातोय षटकार. बॉक्स मध्ये यायचंय. दोन टीम ज्या टीम एकमेकांच्या विपक्षात असतील, टीम बालाजी एंटरप्राइजेस गुरसई आणि त्याच्या विपक्षात टीम दोन हात करेल ती टीम जू नांदुर्की. या दोन टीम मधली ती मॅच असेल. मान्यवर देखील येत आहेत अगदी टॉस बॉक्सच्या दिशेने. जर आपण पाहिलं आमचे मान्यवर यांच्या कॉल दिला जाईल जून नांदुर्की कडनं. टॉस या ठिकाणी आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय. जर आपण पाहिलं तर टॉस जिंकलाय बालाजी एंटरप्राइजेस गोरसई या टीमनं. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. या अगोदर जू नांदुर्की या टीम सोबत तुमची मॅच झाली आहे का? नाही कधीच झालेली नाही. फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम खेळणार आहेत एकमेकांच्या विपक्षात. तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण घेतलेले आणि त्यांना आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांचा संघ सुद्धा चांगला संघ आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. मी जातोय टीम जू नांदुर्की कॅप्टन कडे. जर टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? बॅटिंगच केली असती. बॅटिंग केली असती. मनासारखं घडलंय. बॅटिंगच भेटली आहे. किती धावांचा मनामध्ये टार्गेट सेट करणार आहे? 3 ओव्हर आहे. 40+ जाण्याचा प्रयत्न करू. ओके, नक्कीच शुभेच्छा असतील. मॅच चालू आहे. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा आणि मान्यवरांना देखील विनंती करतोय की मुख्य मंचावर असं नसतं व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम्प्युटर बॉक्स.
चला जाऊयात मॅच मधनं जिथनं जर आपण पाहिलं तर टीम 2 एकमेकांच्या विपक्षात आहे. टीम आरपी लायन्स धानेव शैलेश 11 जव्हार या दोन टीम मधली ही मॅच आहे. जाऊयात मॅच मधनं बॉलिंग ट्रॅक वरनं बॉलर आहे गोलंदाजी मार्क वरनं असताना आपण पाहतोय चेतनला विश्वनाथ जाधवच्या विपक्षात लोपर फुल टॉस बॉल आहे. दोन क्षेत्ररक्षक त्यामधनं गॅप बॉलला पाठवलाय सी मारेच्या पार येतोय चौकार. पहिल्या बॉलवरनं विश्वनाथ जाधवनं केलाय प्रहार. तर या ठिकाणी पाहता आपण 33 धावांचं लक्ष आहे. पहिल्या बॉलला चौकार येतोय. जव्हार फाईट देताना धानिवला एक जबरदस्त मॅच शैलेश 11 जव्हार टीम. दुसऱ्या बाजूला पाहता येतं आरपी लाईन धानिव रंगतदार मॅच 33 धावा होतील की रोखल्या जातील. ठीक या ठिकाणी जर आपण पाहिलं प्रशांतजी गोतरणे साहेब उपसरपंच गातेस गाव ते देखील उपस्थित झालेत. प्लीज वेलकम. मुख्यमंचावर येण्याची विनंती करतोय. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. आणि इथे एक धाव पूर्ण होते. एक जबरदस्त माझा फाईट एम बॅलन्स मॅच सामना रंगतदार पाहायला मिळतोय. 2 बॉल मध्ये 5 धावा. सामना चुरशीचा आहे जरूर. वाडा टेनिस मोठं करण्याचं काम मात्र केलंय वाडा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील. प्रत्येक स्पर्धेला बहुमोल योगदान आणि वॉटर शॉट. चेंडू जातोय सीमा रेषेकडे चौकार. आसिफच्या बॅट मधनं पब्लिक खुश. कमांड डिझाईन. कारण स्पर्धा म्हटल्यानंतर आकर्षण असतं. वाडा तालुक्याच्या स्पर्धा मोठ्या होतात नियोजनबद्धतेनं. आयोजक आयोजन करतात पण सदैवतेने मात्र सहकार्य कुणाचं. जयेश पाटील सातत्यानं तन मन धनानं प्रत्येक स्पर्धेचं नियोजन स्पर्धा मोठी करण्यामध्ये जेपी यांचं मोठं नाव अध्यक्ष WCA. आणि इथे मात्र डॉट बॉल. कारण वाडा असोसिएशन 2014 ला स्थापन झालं. त्यानंतर वाडा प्रीमियर लीग सातत्यानं मात्र सीझन 1 सीझन 2 सीझन 3 भरवण्याचं काम. डे नाईट टुर्नामेंट. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच चषक SP ट्रॉफी बिलोशी दर्जेदार आयोजन नियोजन प्रत्येक स्पर्धेला जयेश पाटील यांचं मोलाचं योगदान. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही दुसरी स्पर्धा पाहत आहे. खासदार चषक कॅच ड्रॉप होतोय. अगदी जबरदस्त मात्र क्रिकेटमध्ये मोठ्या स्पर्धेचा बोलबाला कुणाचा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा. हे मात्र निश्चित या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा दाखवून दिलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका. बघूया गोलंदाज तयार. कव्हर ड्राईव्हचा क्लास फटका. चेंडू जातोय डीप झोन मध्ये सीमा रेषा पार. विश्वनाथ जाधव कव्हर ड्राईव्ह चौकार. संख्या 14 पाहायला मिळते पहिल्या ओव्हरला. अजूनही या 33 धावांचं लक्ष गाठताना 12 बॉल शिल्लक. 12 चेंडू 19 धावांची गरज. बॉलरचं नाव काय? सचिन. गोलंदाज तयार. स्ट्राईकला आसिफ पाहत आहे. नॉन स्ट्राईकला विश्वनाथ. 19 धावा अजूनही करणं बाकी आहे. मॅच प्रेडिक्शन लागणार नाही तोपर्यंत. सामना अतिशय चुरशीचा आहे. 12 बॉल 19 धावा. आरपी लाईन धानिव टीमनं 6 बॉल मध्ये 14 धावा केलेल्या आहेत. ओपनिंग जोडी मैदानात आहे. या 6 बॉल मध्ये धावा किती येतील किती रोखले जातील. पहिला बॉल. दुसरा षटक. पहिल्याच बॉलला कॅच. डीप लॉंग ऑफला आसिफ बाद. बॅक टू डगआउट. 14 धावांवर आरपी लाईन धानिवला पहिला धक्का.
बॉल 14 मॅच प्रेडिक्शन बॅलन्स मॅच सामना अतिशय रंगतदार जय विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत वडोली टुर्नामेंट डिंगडॉंग ट्रॉफी रेकॉर्ड जय विश्वकर्माचे 5 बॉल 29 धावा असताना अगदी 5 षटकार सुपर बॅटिंग दुसरा बॉल दुसऱ्या ओव्हरचा गोलंदाज तयार फुललेचा बॉल शॉर्ट कव्हर झोन मध्ये फील्ड आणि इथे एक धाव कव्हर ओव्हर थ्रो आणि इथे कव्हर झाली आहे बॉल मिळतोय फिल्डरच्या हातामध्ये पोहोचतोय स्क्वेअर लेग डीप मध्ये स्कोर होते 15 2 बॉल मध्ये एकच धाव आली एक विकेट काढली आहे गोलंदाज सचित मॅच कडे मात्र पाहताना तेवढ्या जोखमीनं पाहतोय दमखम आहे या गोलंदाजामध्ये दाखवून दिले 2 बॉलला तिसरा बॉल 33 धावांचं लक्ष आहे धावा 15 दुसऱ्या ओव्हरचे 4 बॉल बाकी राहत आहेत टोटल 10 बॉल शिल्लक राहत आहेत अठरा धावांची गरज 10 बॉल मध्ये ऑन साइडला बॉल या ठिकाणी तटवला बॅटनं विश्वनाथनं फील्ड होईल तोपर्यंत इथे कॉलिंग नाहीये आणि रनआउटची विकेट जय विश्वकर्मा आत्ताहीपणा करतोय आणि बाद होतोय दुसरा धक्का याच विजय शिल्लक राहतोय 9 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार याकडे समीकरण लागलेली आहेत यापुढे सामना बालाजी एंटरप्राइजेस गोरसे बी वर्सेस झू नांदुरकी पूल केलंय आल्याबरोबर प्रेशर बॅटन आणि चेंडू धाडलाय पब्लिक स्टँड मध्ये षटकार सर्वांना आवडतो चंदनाचा सुगंध आणि सर्वांना आवडतो आरपीलायन धानिवच्या बॅटर नंदनचा दरारा इथे मात्र सिद्ध होताना षटकार ठोकून सुरेख फटका हवेमध्ये बॉल आणि चेंडू आता सीमा पार डीप लॉंगर वरनं षटकार पाच धावा स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत आल्याबरोबरच प्रहारच करतोय 2 षटकार ठोकले त्यानंतर कव्हरला मात्र बॉल या ठिकाणी टॅप केला गेलाय 2 धावा होतील का तर इथे रनआउटची विकेट नंदन बाद धक्का बसतो या ठिकाणी मॅच अजून बाकी आहे सामना रंगतदार पात्रा एकत्र बाळमामा खासदार चषक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ट्रॉफी वेल डन आपण या ठिकाणी खासदार चषकच्या मुख्य मंचावर जोडले जातील स्वागतासाठी अँकर कुणाल मोकाशी या ठिकाणी मुख्य मंचावर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत प्रफुल्लजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान जर आपण पाहिलं प्रफुल्लजी पाटील जिल्हाध्यक्ष काँग्रेस साहेब पालघर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान मी करण्याची विनंती करेन वैभवजी ठाकरे साहेबांना की या ठिकाणी शुभ सन्मान जो प्रफुल्लजी पाटील साहेबांचा करायचा आहे
पुढचा सामना जर आपण पाहिलं पुढचा जर सन्मान जर आपण पाहिला एकनाथजी वेखंडे साहेब ज्येष्ठ नेते काँग्रेस यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं अमीनजी सिंधू साहेबांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सिंगल न मात्र धाव येते. तदनंतर पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल प्रल्हाद सावंत सर ज्येष्ठ नेते काँग्रेस यांचा शुभ सन्मान या ठिकाणी गणेशजी पाटील यांना मी विनंती करेन की तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं करायचा आहे. प्रल्हाद सर. पाटील यांना विनंती करतोय की प्रशांतजी गोतारणे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे. बॉल शेवटचे 3 राहिलेले आहेत. 3 बॉल आणि 3 धावा. व्हॉट अ मॅच. सामना रंगतदार. पहिल्या दिवशी सामना पाहिला होता आपण. SBP खुपरी वर्सेस पिंपलास ए टीम. मागच्या 5 बॉलला अगदी 28 धावा 29 धावा घेतल्या होत्या. त्यानंतर षटकार बसला आणि त्यानंतर पुढे 5 बॉल 4 धावा असताना सामना 3 बॉल 3 रन 2 बॉल 2 धावा 1 बॉल 1 रनची मॅच आली होती आणि पिंपलास ए टीम जिंकला होता खुपरीच्या विरुद्ध. आणि आता तसं काही घडेल का. जव्हार विरुद्ध धानिव. 3 बॉल 3 धावा. धानिव टीम मध्ये सर्वात जास्त फॅन फॉलोवर या वाडा टेनिस मध्ये कुणाचे आहेत तर नक्कीच कलवा. तोच खेळाडू या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहतायत. गोलंदाज बॉलिंग मार्क वर या ठिकाणी आहे दर्शन. का फॅन फॉलोवर बघा या ठिकाणी कवडावीचा 88 ला क्लास फटका 2 धावा मिळवून देतोय या मॅचला. प्रेडिक्शन सोपं करताना विश्वनाथलाही स्ट्राईक देतोय. कलवा बाद आला 2 धावा एका बॉलला खेचल्या. 3 बॉल 3 धावांची मॅच. आता 2 बॉल 1 धाव. व्हॉट अ कलवा. गुड परफॉर्मन्स या डीजे. या ठिकाणी एक सन्मान मुख्य मंचावरनं केला जाईल. भरतजी मोहिते साहेब यांचा शुभ सन्मान अमीनजी सिंधू यांना विनंती करतोय की भरतजी मोहिते साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. धाव 2 बॉल. अभिनंदन. 1 बॉल राखून केल्या 33 धावा चेस. पण काय फाईट दिलेली आहे. यादगार राहील क्रिकेटच्या इतिहासात वाडा टेनिस मध्ये ही फाईट. शैलेश 11 जव्हार 33 धावा असताना 3 ओव्हरच्या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत मॅच देण्याचा प्रयत्न होता. 1 बॉल राखून आरपी लाईन वाडा विजयी. अभिनंदन. तुमचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा आणि जे आता चालू असलेले